चहासोबत ही गोष्ट खाऊ नका, अन्यथा पोटात बनेल विष. चहाच्या बाबतीत आतापर्यंतचा सगळ्यात धक्कादायक आणि मोठं संशोधन समोर आलं, ज्यामुळे आता जे लोक चहा पिताना चहासोबत बिस्किटं, खारी, टोस्ट अशा प्रकारचे पदार्थ खात आहेत, अशा सर्व लोकांना एक अर्जंट सूचना देण्यात आली आहे. 8 पदार्थ जे जर चहासोबत खाल्ले तर होणार पोटात कॅन्सरची गाठ. इतके आजारी पडाल की दवाखान्यात 10-15 लाख रुपये खर्चूनही तुम्ही बरे होणार नाहीत. कदाचित तुमचा यावर भरोसा बसणार नाही, पण भारतात मागील महिन्यात प्रत्येक राज्यातील 20-20 हजार लोकांना, जे लोक चहा पितात अशा लोकांचा अभ्यास झाला. यामध्ये काही महिला होते, काही पुरुष होते, तर काही लहान मुले, तर काही वृद्ध व्यक्ती होते. हा अभ्यास आजपर्यंतचा सगळ्यात मोठा होता. प्रत्येक राज्यातून 20-20 हजार लोक घेतल्यामुळे जवळपास 70 ते 80 लाख लोकांवर अभ्यास झालाय. आणि या अभ्यासातून उघड झाल्यात असे गंभीर आजार जे फक्त आणि फक्त चहामुळे होतात. आज निर्व्यसनी लोकांना देखील हार्ट अटॅक येत आहे. ज्या लोकांना गाडीचं व्यसन नाही अशा लोकांना कॅन्सर होत आहेत. लोकांना समजत नाही याचं कारण काय, पण त्याचं कारण अखेर उघड झालं. ते कारण तुमच्या चहामध्ये लपलंय. आपल्या प्रत्येकाला चहासोबत काही ना काही खायची सवय असते. काही जणांच्या हात बिस्किटं बुडून खातात, तर काही जण चपाती खातात, तर काही जण टोस्ट, खारी यांसारखे पदार्थ बुडून त्याच्यामध्ये खात असतात. तर काही लोकांना चहाच्या आधी पोहे खाणं, चिवडा किंवा काहींना फळे खाणं किंवा काहींना चहा खाल्ल्यानंतर, चहा पिल्यानंतर काहीतरी खाण्याची सवय असते. पण या अभ्यासात अशा 8 गोष्टी बाहेर आल्या आहेत, ज्या चहासोबत, चहात बुडवून किंवा चहा पिल्यानंतर जर खाल्ल्या तर तुम्हाला कॅन्सर होण्याचा सर्वात मोठा धोका आहे. या संशोधनात त्या 8 वस्तूंची यादी बाहेर आली आहे. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या 8 धोकादायक गोष्टींची यादी सांगणार आहे, जी यादी या संशोधनात प्रसिद्ध डॉक्टरांनी सांगितली आहे. हे असे 8 पदार्थ आहेत की जे लोक खात आहेत, पण त्यामुळे भारतात कॅन्सरचे प्रमाण वाढलं आहे. व कोणते ते 8 पदार्थ आहेत की जे चहासोबत खाऊ नये? चहा पिण्याची योग्य पद्धत काय असते? चहा किती वेळा पिला पाहिजे? या इतक्या मोठ्या संशोधनात नेमकं काय बाहेर आलं? चला जाणून घेऊया या संशोधनाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. चहा चांगला आहे की वाईट याविषयी लोकांची मतं वेगवेगळी असू शकतात, पण चहासोबत जर या 8 पैकी एकही गोष्ट खाल्ली तर तो साधा चहा तुमच्यासाठी विष बनू शकतो. हे आता सिद्ध झाले आहे. चालता बोलता हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा कॅन्सरचे निदान होऊ शकते. त्याचे मूळ कारण चहाबरोबर या 8 गोष्टी खाणे हेच आहे. या 8 वस्तू अत्यंत भयानक आहेत, ज्या तुम्हाला इतके आजारी पाडतील की दवाखान्यात लाखो रुपये खर्चूनही प्रकृती सुधारणार नाही. त्यामुळेच राज्यामध्ये आता आरोग्याच्या बाबतीत रेड अलर्ट लागू केला आहे आणि देशभरात या 8 वस्तूंची यादी प्रदर्शित करण्यात आली आहे. म्हणूनच ही माहिती अत्यंत संवेदनशील असून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही माहिती प्रत्येकाच्या जीवनाशी आणि आरोग्याशी निगडीत आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण जर तुम्ही हा व्हिडिओ अर्ध्यावरच बंद केला तर कदाचित तुमचे जीवनही अर्ध्यावरच संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. तुमचा एक शेअर लोकांचे प्राण वाचवू शकतो. आज आपण माहिती घेतोय त्या 8 वस्तूंबद्दल, ज्या चुकूनही चहासोबत खाऊ नका. या 8 वस्तू जर चहासोबत, चहाच्या आधी किंवा चहानंतर घेतल्या तर तो चहा तुमच्यासाठी विष बनेल आणि हार्ट अटॅक व कॅन्सरचा धोका वाढेल. सकाळ असो वा संध्याकाळ, चहाचा घोट घेतल्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही आणि संपतही नाही. पण हाच चहा जर या 8 वस्तूंपैकी कोणतीही वस्तू सोबत घेऊन प्यायला तर तो तुमच्या आरोग्यासाठी विष ठरू शकतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये अशा 8 गोष्टींबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे, ज्या चुकूनही चहासोबत खाऊ नयेत. चहा आपल्या शरीरावर काय परिणाम करतो? चहामुळे ॲसिडिटी होते. त्यात टॅनिन आणि अनेक आम्लयुक्त घटक असतात, ज्याचे शरीरावर वाईट परिणाम होतात. याची कल्पना तुम्हाला नक्कीच असेल. चहा आणि ॲसिडिटीचा संबंध आहे. चहाने शुगरचा त्रास वाढतो, इथपर्यंतच लोकांची माहिती मर्यादित होती. पण आता चहासोबत घेतल्या जाणाऱ्या गोष्टींविषयी एक मोठे संशोधन उघड झाले आहे. लोकांना चहासोबत खारी, बिस्किटं, समोसे, तळलेले पदार्थ, पोहे, चिवडा खाण्याची सवय आहे. पण 8 असे पदार्थ आहेत जे सगळ्यात जास्त धोकादायक आहेत. त्याच पदार्थांची यादी तुम्हाला सांगतोय. यातले पहिले 5 पदार्थ असे आहेत जे शक्यतो कोणी चहाबरोबर क्वचित खातं किंवा कमी लोक खातात. पण यातले शेवटचे 3 नंबरचे पदार्थ म्हणजे 6, 7 आणि 8 या क्रमांकाचे पदार्थ असे आहेत जे कायमस्वरूपी प्रत्येक घरामध्ये चहासोबत खाल्ले जातात आणि ज्यामुळेच कॅन्सर, हार्ट अटॅक आणि बीपी सारखे आजार वाढलेले आहेत. त्यामुळे शेवटचे 3 पदार्थ ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका. यातील एकही पदार्थ तुम्ही जर खाताना आढळले तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, अन्यथा तुमच्या आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो. आता पहिला पदार्थ पाहूयात.
पहिला जो पदार्थ आहे, जो सहसा फारसे जण चहाबरोबर खात नाहीत, पण बऱ्याच वेळा तो चहा घेण्याच्या आधी किंवा चहा घेतल्यानंतर खाल्ला जातो. हा पदार्थ सगळ्यात भयंकर आहे. हा पदार्थ कोणी चहात बुडवून खात नाही, पण तो जर का तुम्ही चहा घेण्याच्या आधी किंवा चहा घेतल्यानंतर खाल्ला तर तुम्हाला गॅस, अपचन आणि ॲसिडिटीचा मोठा धोका आहे. पहिला पदार्थ थोडासा सौम्य वाटेल, पण दुसरा पदार्थ त्याहूनही भयानक आहे. पहिला पदार्थ आहे दूध किंवा दह्यापासून बनवलेले पदार्थ. जेव्हा चहामध्ये असणारे टॅनिन आणि दुधामध्ये असणारे प्रथिने एकत्र येतात तेव्हा शरीराला ते पचवण्यास खूप त्रास होतो, ज्यामुळे गॅस, अपचन आणि आम्लपित्त होऊ शकते. त्यामुळे तुम्ही चहा घेण्याच्या आधी किंवा चहा घेतल्यानंतर दूध पिणे टाळावे. त्याचबरोबर सगळ्यात भयानक म्हणजे चहा घेण्याच्या आधी किंवा चहा घेतल्यानंतर दही खाणे. दही देखील शरीराला अतिशय हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही दही खाल्ले आणि लगेच चहा प्यायला तर तुमचे पचन प्रचंड बिघडू शकते आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. आता दुसरा पदार्थ, जो बऱ्याच वेळा पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात आपल्या घरात चहाबरोबर खाल्ला जातो. बरेचसे लोक असे म्हणतात की पुढे पाऊस दिसला की त्यांना या गोष्टी आठवायला लागतात, पण त्यांना कळत नाही की आपल्या शरीरावर याचा किती दुष्परिणाम होतो. 2 नंबरचा पदार्थ आहे बेसनचे पकोडे, भजी, कचोरी किंवा नमकीन. बेसनापासून तयार केलेले तळलेले पदार्थ आणि चहा हे कॉम्बिनेशन अनेकांना आवडते. पावसाळ्यात चहाबरोबर भजी खाणे कोणाला आवडत नाही, पण लक्षात ठेवा, बेसन आणि चहाचे मिश्रण शरीरामध्ये ॲसिडिटी वाढवते, ज्यामुळे पोटफुगी, जडपणा आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. आणि जर याचा अतिरेक झाला तर पोटाचे गंभीर आजार देखील होऊ शकतात. पोटात अल्सर होऊ शकतो. आता सगळ्यात गंभीर 3 नंबरचा पदार्थ, जो बऱ्याच वेळा चहा पिण्याच्या आधी खाल्लेला असतो. बऱ्याच वेळा आपण चहा पिण्याच्या आधी पोहे खातो, पण पोह्यांमध्ये हा पदार्थ वापरला जातो. चहामध्ये डायरेक्ट हा पदार्थ कोणी टाकत नाही, पण बऱ्याच वेळा हा पदार्थ पोह्यांमध्ये पिळला जातो आणि ज्यामुळेच आपल्या आरोग्याची घसरगुंडी सुरू होते. तो पदार्थ आहे लिंबू किंवा आंबट पदार्थ. चहासोबत लिंबू आणि आंबट पदार्थ जसे की लिंबाचे लोणचे किंवा चिंच खाल्ल्याने पोटात प्रचंड ॲसिडिटी वाढू शकते. छातीत जळजळ होणे, मळमळ, उलट्या आणि पोटात कळा येऊ शकतात. इतका जबरदस्त साईड इफेक्ट याच्यामध्ये आहे. त्यामुळे जर तुम्ही चहा आधी पोहे वगैरे खात असाल आणि त्यात जर तुम्ही लिंबू पिळून खात असाल तर आत्ताच सावध व्हा. यानंतरचा 4 क्रमांकाचा पदार्थ आहे जो 50% लोक खातात. चहा पिण्याच्या आधी किंवा चहा पिल्यानंतर ही वस्तू आवर्जून खातात. त्यांना माहिती नसते, त्यांना वाटते आपण खूप चांगले काम करतोय, आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक खातोय. पण हा 4 नंबरचा पदार्थ जो दिसायला चांगला आहे तो तुमच्या आयुष्यात मोठ्या समस्या घेऊन येऊ शकतो. तो 4 नंबरचा पदार्थ आहे आंबट फळे किंवा केळी. आता पहा, चहा पिल्यानंतर किंवा चहा पिण्याआधी फळे खाणे ही सगळ्यात मोठी चूक आहे. चहामध्ये असणारे घटक फळांमधील पोषक तत्वे शोषून घेतात किंवा रोखून धरतात. चहासोबत केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पोटात गॅस होणे आणि आळस येऊ शकतो, अशी भयंकर लक्षणे तुम्हाला दिसू शकतात. त्यामुळे चहाच्या आधी किंवा चहानंतर कुठलीही फळे खाऊ नका. 5 नंबरचा अतिशय धोकादायक आणि सगळ्यात भयानक पदार्थ, जे लोक कामाला बाहेर जातात, जॉबला जातात, त्यावेळेस ते बाहेर कुठेतरी नाश्ता करतात. नाश्ता केला की त्यावेळेस चहा पितात. त्यांना कळत नाही आपण काय करतोय, पण या चुकीमुळे तुमचे आयुष्य तुम्ही हळूहळू कमी करत असता. 5 नंबरच्या गोष्टीमुळे हे घडते. 5 क्रमांकाच्या गोष्टी आहेत तळलेले स्नॅक्स, चिप्स, नमकीन, समोसे या प्रकारचे पदार्थ. बाहेर चालता चालता आपण चिप्सचे पॅकेट घेतो आणि चिप्स खाता खाता चहा पितो. ही सगळ्यात मोठी चूक आहे. या स्नॅक्समुळे तुमच्या शरीरात ट्रान्स फॅट्स जातात. एक चुकीच्या पद्धतीचे फॅट्स पोटात गेल्यामुळे तुमच्या शरीरात कोलेस्टेरॉल वाढू लागते. याच्यासोबत चहा घेतल्यास हे मिश्रण शरीरात जळजळ, कोलेस्टेरॉल आणि वजन वाढवू शकते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका का असतो हे समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून हे टाळा. 6 नंबरचा पदार्थ जो 99% घरामध्ये खाल्ला जातो, बऱ्याच वेळा खाल्ला जातो. चहा पिण्याच्या आधी ही गोष्ट खाल्ली जाते, चहा पिल्याच्या नंतर खाल्ली जाते. काही लोकांना चहाबरोबर देखील ही वस्तू खाण्याची सवय असते, पण यामुळे पोटाची उष्णता वाढते, छातीत जळजळ होते. तर तो आहे 6वा पदार्थ, तिखट मसालेदार अन्न. चहाचे स्वरूप मुळात गरम असते. त्यात मसालेदार अन्न जे पोटाची उष्णता वाढवतात ते अजून भर घालतात. बऱ्याच लोकांना चिवडा खाण्याची सवय असते. तिखट चिवडा ते चहाबरोबर खातात. तर हे खाणे 100% टाळले पाहिजे, अन्यथा पोटामध्ये एक प्रचंड ॲसिडिटीचा गोळा तयार होऊ शकतो.
आता सगळ्यात भयंकर पदार्थ 7 नंबरचा, जो 100% घरामध्ये चहाबरोबर खाल्ला जातो. बरेचसे लोक याच्याशिवाय चहा पितच नाहीत, पण याचा परिणाम असा होतो की पोटात कॅन्सर होऊ शकतो, पचनक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो. तो 7व्या क्रमांकाचा पदार्थ आहे बिस्किट आणि ब्रेड. सर्वांना चहामध्ये बिस्किटे बुडवून खायला आवडते, पण तुम्हाला माहीत आहे का, बहुतेक बिस्किट आणि ब्रेड हे रिफाइंड पीठ, मैदा, साखर आणि रसायनांपासून बनवलेले असतात. चहासोबत हे घेतल्याने पचनक्रिया मंदावते, ते आतड्यांना चिकटते, त्यामुळे बद्धकोष्ठता आणि जडपणा येऊ शकतो. आणि हे पदार्थ टिकवण्यासाठी यामध्ये जी रसायने वापरलेली असतात, त्यामुळे कॅन्सरचा मोठा धोका निर्माण होतो. आता यातला 8वा पदार्थ जो आहे, जो चहाबरोबर खाल्ला जात नाही, पण बऱ्याच वेळा आता असा ट्रेंड वाढलाय की हे चहामध्ये टाकून पिण्याची पद्धत आता सुरू झालेली आहे. तो पदार्थ असा आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठी संकटे येऊ शकतात. तुमचे आयुष्य होत्याचे नव्हते होऊ शकते. तो 8 क्रमांकाचा पदार्थ आहे गूळ. पहा, आजकाल गूळयुक्त चहा पिण्याचे प्रमाण भरपूर वाढलेले आहे. हा गूळ जो आहे, याच्यामध्ये लोह म्हणजे आयन असते, आणि ज्या वेळेस चहामधील ॲसिड आणि याच्यामधले लोह एकत्र येते, तेव्हा एक रासायनिक रिॲक्शन होऊन एक असे केमिकल तयार होते, जे तुमच्या शरीरात गेल्यावर तुमच्या शरीरामधले लोह पूर्णपणे शोषून घेते, ज्यामुळे तुमच्या शरीरात लोहाची कमतरता होऊ शकते. तुम्ही म्हणाल गुळात लोह आहे, पण गुळ आणि चहा ज्यावेळेस एकत्र होतात आणि त्यांचे रसायन एकत्र होऊन असे संयुग तयार होते की ज्यामुळे शरीरामध्ये असणारे लोहसुद्धा वाया जाऊ शकते, ज्यामुळे ॲनिमियासारखी लोहाची कमतरता होऊ शकते.